खरं तर डॉक्टर ज्योती आणि डॉक्टर राज दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. कारण 17 वर्षाचा प्रवास हा कधीच सोपा नसतो. 17 वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे आणि 17 वर्ष जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं रेप्युटेशन टिकवून ठेवता, नाव टिकवून ठेवता, तेव्हा त्याच्यामागे खूप श्रम असतात आणि क्वालिटीसुद्धा असते. कारण क्वालिटीशिवाय तुम्ही एवढे दिवस सस्टेन नाही करू शकत आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे राजकडनं ट्रीटमेंट घेऊन. तेव्हा ज्योती आणि राज यांना खरंच मनापासून शुभेच्छा आणि 17 ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप वर्षांचा पल्ला त्यांना गाठायचा आहे, त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. शुभेच्छा मनापासून, इतक्या मनापासून त्याचा आनंद नाही सांगू शकत की आज राजच्या सगळ्या व्हिडिओजला आणि यूट्यूब चॅनलला एक सिल्वर बटन मिळालं. ही खरंच खूप प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि मला भयंकर कौतुक आहे. कारण 24च्या पहिल्या क्लिनिकपासून जे ते परी अजूनही आहे, पण परी टू शारदाश्रम टू चित्रा टॉकीज, तिथनं आता नवीन जागेवरती शिफ्ट झाली आहे. सो तिचा अख्खा एवढा प्रवास मी पाहिला आहे. आम्ही अनेक मैत्रिणी ज्योतीकडे जातो. मी निर्मिती मावशीकडे ज्योतीमुळे यायला लागले. पण ज्योतीमध्ये स्वतःमध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती स्किन किंवा तुमच्या तब्येतीच्या पलीकडे तुमच्या आत्म्यापर्यंत तुम्हाला कनेक्ट करते. आपण ज्याला सोल कनेक्शन म्हणतो. आणि ज्योतीचं प्रत्येक येणाऱ्या पेशंटशी एक कनेक्शन आहे. ती त्यांना पेशंट न ट्रीट करता फॅमिली मेंबर ट्रीट करते आणि ती फॅमिली वाढत गेली आहे. 17 वर्षाच्या प्रवासात आपण एवढी मोठी फॅमिली बघता. जवळजवळ मी पण या प्रवासात 10-12 वर्ष तिच्याबरोबर आहे. सो मला असं नेहमी वाटतं की मला जेव्हा कॉम्प्लिमेंट मिळतात की तुमची स्किन छान आहे, तुम्ही खूप छान दिसता, तुम्ही तशाच दिसता, तेव्हा मी अभिमानाने सांगते की मी जोवीजकडे जाते आणि जोवीजनी मला कायम हसत राहायला शिकवलं आहे. आणि तिचं जे म्हणणं आहे की जर वरून खाली पडायचं असेल तर ते धबधब्यासारखं तरी पडा, हे तिचं खरंच म्हणणं मी माझ्या आयुष्यात पण वापरते. थँक्यू सो मच जोवी आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. 17, 25, 50 अशी अनेक वर्ष होत आणि त्या प्रवासात आम्ही तुमच्याबरोबर असो. जय महाराष्ट्र. मी यामिनी यशवंत जाधव, आमदार भायखळा विधानसभा. जोवीसची ज्योती आणि डॉक्टर ज्योती आणि डॉक्टर राज हे जोडले गेलेले आहेत. ज्या जोवीसचा जन्म या दोघांनी त्याला जन्म दिलेला आहे. अशा जोवीजला मी आज भेटल्यानंतर त्याची 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 17 वर्षाचा प्रवास आम्ही क्लिपद्वारे पाहिलेला आहे. अँड इट वॉज रिअली फंटॅस्टिक टू वॉच द जर्नी ऑफ जोवीज. मलाही जोवीजला भेट द्यायची आहे. त्यांनी ज्या ट्रीटमेंट सांगितल्या, ज्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत आणि काही ब्युटी ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या विस्तृत स्वरूपात त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि बरेचसे लोक इथे उपस्थित होते ज्यांनी त्याचा फायदाही सांगितला आहे. सो व्हेरी सून आय विल बी गोईंग टू जोवीज अँड त्यांच्या पुढच्या प्रवासाला 18व्या वर्षात त्यांचं पदार्पण होतं आहे. आणि मला वाटतं 18 वर्षानंतर आत्ता 21 वर्ष झालेली आहेत की तुम्ही लग्न करू शकता. पण 18 वर्षात लग्न करायला अलाउड होतं. त्यांना आता ते ॲडल्ट झाले तसं म्हणायला हरकत नाही. त्यांचं जोवीज ॲडल्ट झालेलं आहे. अँड माझ्याकडनं यशवंत जाधव साहेब आणि पूर्ण शिवसेनेकडनं जोवीजला, ज्योतीला, डॉक्टर राजला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इतकी वर्ष त्यांच्या जोवीजला पूर्ण होत आहेत आणि इतक्या वर्षांपासूनचं माझं असोसिएशन आहे. म्हणजे मी आता विचार करते आहे तर मला आता आठवत नाही आहे. आय थिंक ऑलमोस्ट 6-7 वर्ष झाले असतील आता. आणि मला आठवतं आहे की माझ्या प्रेग्नन्सीनंतर म्हणजे पोस्ट डिलिव्हरी जो काय एक पिरियड असतो की ज्याच्यामध्ये बारीक होणं फार गरजेचं असतं, तर त्यावेळेला मला ज्योती भेटली आणि तिथून तो आमचा एकत्र प्रवास सुरू झाला. तर त्याच्यानंतर तिची मला खूप मदत झाली बारीक होण्यासाठी आणि आता सातत्याने होतच राहते. मी खूप रेग्युलरली येत नाही तरीही ती खूप पेशन्स ठेवते आणि तरीही ती मला हँडल करते. आणि आउटस्टँडिंग काम आहे दोघांचं पण, इनफॅक्ट ज्योतीचं पण. आणि आता राज जॉईन झाल्यापासून ते द्विगुणित झाले. त्यामुळे माझ्यासाठी हा एक खूप कमाल एक्सपिरियन्स आहे. आणि आता जोवीज हे घर आहे, आता क्लिनिक, इट्स नॉट क्लिनिक एनिमोर. खरं तर मला खूपच छान वाटते आणि खूप आनंद होतो आहे. कारण जोवीजला 17 वर्ष झाली आणि आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करतो आहे. त्याचबरोबर मीही त्यांच्याशी गेले ऑलमोस्ट 10-15 वर्ष कनेक्टेड आहे. आणि फॉर मी ज्योतिताई आणि राज सातपुते आर लाईक फॅमिली. राज माझ्या लहान भावासारखं आणि ज्योतिताई डेफिनेटली माझ्या आईसारखी आहे.
राईट फ्रॉम स्किन, हेअर टू हेल्थ अँड वेलनेस, तिथपासून ते हाऊ टू लिव्ह लाईफ पॉझिटिव्हली अँड हॅपीली. त्यांची एनर्जी तुम्हाला कळतच असेल, इतकी भारी आहे आणि तीच अमेझिंग एनर्जी, तीच पॉझिटिव्ह एनर्जी ती सगळ्यांना देत असते. सो आय एम डेफिनेटली व्हेरी हॅपी अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मोर सेलिब्रेशन्स अंटिल 25th anniversary and 50th anniversary. अँड आय एम सो शुअर की कुठलीही सेलिब्रेशन असो, कुठलीही ॲनिव्हर्सरी असो, वी आर ऑलवेज देअर टू सपोर्ट हर, हेल्प हर. अँड आम्हाला खात्री आहे की more than we supporting her, Jyoti Tai is holding us and supporting us throughout life. So it is a win-win situation for all of us and we all are together to help each other. अत्यंत आनंद या गोष्टीचा होतो की माझा डेब्यू सिनेमा स्वराज्य मराठी हा 2011ला रिलीज झाला होता आणि त्यावेळेस ज्योतीच्या पहिल्या दुसऱ्या फिल्मचं उद्घाटन आमच्या आणि माझ्या टीम झाली. तर 2012 ते 2022 इतक्या वर्षांपासून आम्ही खरं तर मैत्रिणी झालो आणि आज मी जे काही छान दिसत असेल तुम्हाला तर ऑफकोर्स ते श्रेय तिच्याकडे जातं. कारण एक ॲक्ट्रेस म्हणून आमचं वर्क स्केड्यूल हे खूप ताणतणावाचं असतं. प्रवासामध्ये खूप आम्ही एक्झॉस्ट होतो. तर या सगळ्यांमध्ये आपलं डाएट कसं असलं पाहिजे, आपल्या स्किनची, आपल्या हेअरची काळजी कशी घेतली पाहिजे, तर हे फक्त आपल्याला माहिती असतं. पण त्याच्यासाठी फॉलोअप घेण्यासाठी ज्योती नेहमीच प्रयत्नशील असते आणि त्यामुळे कधीही कॉल केला आणि मी तिच्याकडे येऊन नाही शकते. म्हणजे मध्यंतरी बराच गॅप पडला, आम्ही तिच्याकडे येऊ शकले नव्हते राबत त्याचं कारण मी साऊथ इंडस्ट्रीमध्ये बिझी झालं. कोचिंगला माझं शूटिंग असायचं केरळमध्ये. पण तिथूनही जर मी तिला कधी फोन केला तर डेफिनेटली तिचं मला काही ना काही तिचे टिप्स असायचेच जे मी हॉटेल रूम्समध्ये असताना पण फॉलो करायचं. तर ते अशा पद्धतीची आमची मैत्री आहे आणि आत्ता 17 वर्ष पूर्ण होतात. तर माझी मला असण्याची इच्छा आहे की 17च नाही तर सगळी वर्ष हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत राहू याच तिला माझ्या मनापासून. थँक्यू. ओके, नमस्कार. मी प्राजक्ता दातार. जोवीस क्लिनिकला हॉस्पिटलला रॅदरात 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज ॲनिव्हर्सरी आहे. सो पहिल्यांदा डॉक्टर ज्योती आणि डॉक्टर राज यांचे खरंच खूप मनापासून अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन. कारण मी स्वतःही जोवीस क्लिनिकमध्ये माझी स्वतःची ट्रीटमेंट घेतलेली आहे विथ अ व्हेरी सक्सेसफुल रिझल्ट. आणि मी म्हटलं तसं इतकं ते खूप छान वॉर्मथ आणि एक खूप छान बॉन्डिंग डॉक्टर ज्योती क्रिएट करतात. अलॉंग विथ हरसेल्फ त्यांनी त्यांच्या अख्ख्या स्टाफलाही तसंच ट्रेनिंग केलेलं आहे, तसंच ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हाही जोवीसमध्ये मी जाते तेव्हा ॲज इफ यू आर एंटरिंग अ होम, ॲज इफ यू आर गोईंग टुवर्ड्स समथिंग यू आर व्हेरी फॅमिलियर विथ, असं त्यांनी ते वातावरण निर्माण केलेलं आहे. सो रिअली थँकफुल फॉर दॅट. आणि दुसरं कुठलंच नाव ऑनेस्टली मनात येत नाही जेव्हा कुठलीही ट्रीटमेंट घ्यायची इच्छा, आयुर्वेदाबद्दलची, आयुर्वेदासंबंधित कुठलीही ट्रीटमेंट घ्यायची इच्छा मनात येते तेव्हा मी डॉक्टर ज्योतीकडेच जाते. त्यामुळे मलाही तुम्हाला सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करायला आवडेल की डेफिनेटली तुम्ही जर का तुमच्या कुठल्या ट्रीटमेंटसाठी एखादी चांगली संस्था बघत असाल तर डॉक्टर ज्योतींची जोवीस क्लिनिककडे तुम्ही नक्की या आणि आय एम व्हेरी शुअर यू विल नॉट बी डिसअपॉइंटेड. आणि माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा डॉक्टर ज्योतींसाठी आणि जोवीसच्या पुढल्या वाटचालीसाठी. थँक्यू. डॉक्टर ज्योती मॅम ज्याप्रमाणे हा प्रवास त्यांनी पूर्ण केला आणि डॉक्टर राज त्याला पुढे घेऊन जातात त्याबद्दल तुम्हाला काय तुमचे विचार आहेत? मला असं वाटतं हे खूप फंटॅस्टिक त्या दोघांमधलंच, आई आणि मुलामधलंच एक कोलॅबोरेशन आहे जे खूप सक्सेसफुली डॉक्टर राजमध्येही दिसतं. तितकीच पॅशन जितकी त्यांच्या आईची आहे तितकाच कामाचा उरक किंवा तितकीच तळमळ लोकांपर्यंत आपलं काम पोचवण्याची, लोकांना हिलिंग करण्याची, त्यांची कुठलीही ट्रीटमेंट असेल ती पूर्णपणे तडीस नेण्याची असं आपण म्हणू शकतो की त्या दोघांनी इतक्या छान पद्धतीने ते वर्कआउट केलेलं आहे. आणि डॉक्टर राज डेफिनेटली ही इज द न्यू फेस ऑफ जोवी क्लिनिक. त्यामुळे डेफिनेटली ही विल टेक दिस जर्नी जितकी डॉक्टर ज्योतींना ही जर्नी पुढे दिसत असेल त्यांच्या विजनसाठी. सो मला वाटतं त्यांचा स्वतःचाच मुलगा डॉक्टर राज इज द सच अ बँग ऑन परफेक्ट चॉईस. सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ देम. येस, हाय, मी डॉक्टर ज्योती सातपुते. शून्यातून 17 वर्षानंतर पाहता खरंच आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही आहे. कारण हा जेव्हा मी प्रवास
करत होते आणि प्रवास करता करता 17 वर्ष कधी उलटली कळलं नाही. बिलीव्ह मी, कधीच अपेक्षा नाही केल्या की असं होणार आहे. पण येस, मी इथे एका गोष्टीचा मी ते उल्लेख करू इच्छिते की माझ्यासाठी लाईफ म्हणजे आयुष्य हे एक समुद्रासारखं आहे. आणि मी बऱ्याच जणांना सांगते की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना की तुम्ही सगळं अचीव कराल. कारण समुद्र हा सगळ्यांसाठी सारखा असतो, हो की नाही? समुद्र हा सगळ्यांसाठी सारखा असतो. पण काही लोक मोती शोधतात, काही लोक शिंपल्या शोधतात, काही लोक मासे शोधतात. मासे विक्री करून मोठे मोठे उद्योगपती झालेले आहेत. काही जण स्विमिंग करतात, पाण्याचा उपभोग घेतात. काही जण पाण्यामध्ये पाय भिजवून समुद्र किनाऱ्यावरून परत येतात. आणि त्याहीपेक्षा काही लोक समुद्र किनाऱ्याच्या बाहेर आउटसाईड एक्सटर्नल साईड राहतात आणि फक्त बघत राहतात, वा वा काय समुद्र आहे. सो इथे मला एक उल्लेख करायचा आहे की आपण कुठल्या टाईपमध्ये बसतो ह्याचा जर आपण विचार केला आणि आपण जर ध्येय ठेवलं तर सगळं पॉसिबल आहे. सो ज्या वेळेला 2005ला मी सुरुवात केली अगदी छोट्याशा सिम्पल ब्युटी ट्रीटमेंटनी, जिथे आपण नॅचरलरित्या आयुर्वेदिकरित्या आणि शून्यातून सुरुवात करून ज्यावेळेला आपण ही सुरुवात केली त्यावेळेला कधीच कल्पना नव्हती की 2022मध्ये आपण इथपर्यंत पोहोचू. पण येस, आता ह्या प्रवासामध्ये माझा मुलगा डॉक्टर राज सातपुते हा मला साथ देतो आहे. त्यामुळे आता दादरमध्येच नाही, भारतातच नाही तर नक्कीच जगभरात जोवीज असेल. आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे 52 देशांमध्ये जोवीज ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे ऑलरेडी प्रचलित आहे. त्यामुळे आयुर्वेदिक म्हटलं तर नक्कीच जोवीजचं नाव सगळ्यांच्या लक्षात राहावं हीच माझी इच्छा. थँक्यू सो मच. फार छान वाटतं आहे की आज 17 वर्ष जोवीजला पूर्ण होत आहेत. आपले काही पेशंट्स बाहेरगावून आलेले इंटरनॅशनल पेशंट्स, आपले क्लायंट्स, जोवीजचा स्टाफ, फॅमिली मेंबर्स सर्व इकडे उपस्थित होते आणि खूप छान वाटलं जोवीज 17th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. या निमित्त आपण आयुर्वेदामध्ये अजून डीप जाऊन अजून पेशंट्सना छान पद्धतीने ट्रीट घ्यायचा आपण एक टास्क घेतो आहोत. आयुर्वेदाची जेव्हा सुरुवात झाली माझी पर्सनली, तर त्यावेळेला प्रत्येकाचं म्हणणं होतं की इतकं ॲडव्हान्समेंट आली आहे, इतकं लोक पुढे चालली आहे, तू अशा शास्त्राकडे वळतो आहे ज्याचं काही जीवच नाही आहे, जे राहिलंच नाही. आता यू गोईंग इन द पास्ट विच इज एक्सटिंक्ट. त्याचा अर्थच नाही आणि त्याची व्हॅल्यू पण नाही आहे. पण गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रत्यक्ष प्रमाणात आयुर्वेदाचे रिझल्ट्स बघून त्याचे रिझल्ट्स बघून कळतं की आयुर्वेदा काय आहे. आणि आज आयुर्वेदामुळेच हे सगळी गोष्टी पॉसिबल होत आहेत. आणि 17वा आजचा जो ॲनिव्हर्सरीचा दिवस आहे, या दिवशी आपण अजून एक टास्क घेतो आहे की आयुर्वेदाला अजून एका नेक्स्ट लेवलवर घेऊन जायला. आज आपण 50 कंट्रीजमध्ये तर आहोत. आजचाच दिवस आहे की आपण 2 कंट्रीजमध्ये अजून एंट्री घेतली आहे की आपली सकाळची कन्सल्टिंग पण झाले आहेत आणि आपली औषधं पण ह्या नवीन 2 कंट्रीज स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया इकडे आज गेलेले आहेत. सो अशाच प्रकारे आयुर्वेदावर विश्वास ठेवून काम करायची तयारी आहे आणि अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं, बाहेरच्या देशांना हे कुठे ना कुठे हा मेसेज पोचवणं की आयुर्वेदा काय आहे अँड व्हॉट इट रिअली शुड बी मेंट फॉर आणि त्याचं नॉलेज काय आहे, त्याचे रिझल्ट्स काय आहेत. नेहमी आपण जेव्हा आयुर्वेदा हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला द्रव्य किंवा चूर्ण, टॅबलेट आपल्याला फक्त हेच माहिती असतं. पण हे आयुर्वेदाचं फक्त 5 to 10%. याच्यात बरेच प्रकारचे पंचकर्म, उपकर्म असे काही रिझल्ट्स आहेत ज्याच्यात पेन 5 मिनटात क्रोनिक पेन रिलीज होतो. आज ॲक्च्युली कार्यक्रम मध्ये वेळ आपल्याला जास्त मिळाला नाही. आता एक डेमो सेशन होता जिकडे आपण सगळ्या मेंबर्सला स्टेजवर बोलावून प्रत्यक्षात त्यांना दाखवणार होतो की कुठलाही प्रकारचा पेन असून दे तो फक्त 5 सेकंदात आपण कशा प्रकारे आयुर्वेदाद्वारे मॅनेज करतो, आयुर्वेदाच्या अग्निकर्म आणि विद्धकर्म नावाच्या चिकित्साने. सो आज फार छान वाटते की सर्वांनी अटेंड केलं. खूप स्मूथ आणि खूप पॉझिटिव्ह हा प्रोग्राम झाला. आय थँक एव्हरी मेंबर ऑफ जोवीज फॉर अटेंडिंग दिस प्रोग्राम. थँक्यू सो मच. Wishing Dr. Jyoti Satpute and Dr. Raj Satpute a very happy anniversary to Jovis and the staff as well. Jovis बरोबर जे कनेक्शन आहे आणि जे रिलेशन्स मी ठेवते, आय गेस इट इज मोर ऑफ इट्स नॉट ऑल अबाउट गिव अँड टेक, बट इट्स ऑल अबाउट रिस्पेक्ट अँड ट्रस्ट.
जो ट्रस्ट जोविसने माझ्यावर दाखवला आहे तो आय गेस क्वचितच कोण दाखवतं, बट हॅट्स ऑफ टू ज्योती मॅम अँड राज सर. दे हॅव इंडीड गिवन मी द बेस्ट सोल्युशन्स टू एव्हरीथिंग. मग ती ट्रीटमेंट असो की मग ते पर्सनल गायडन्स असो किंवा ते स्पिरिच्युअल असो किंवा ते काउन्सिलिंग असो, सगळ्यांमध्ये इतकं छान अप्रतिम गायडन्स मला नेहमी मिळतं. जस्ट कॉल अवे, एक कॉल केला अँड जोविस including the staff, including the directors, they all are available for us and it's just outstanding always.